रामकृष्ण हरी मित्रांनो, सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुणे शहरामध्ये आगमन झालेले आहे। यावेळी दोन्ही पालख्यांच्या स्वागताकरिता नानापेठ आणि भवानीपेठ सज्ज झालेले आहेत। सगळीकडे रोषणाई, मंडप, रंगरंगोटी, स्वच्छता तसेच रस्ते दुरुस्ती, पाण्याच्या पिण्याचे टँकर, CCTV कॅमेरे अशी वेगवेगळ्या प्रकारची सोय केलेली आहे। आता बघा रात्रीचे 10:30 वाजलेले आहे आणि मी या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आलेले होते। आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह दर्शन दाखवण्याचा प्रयत्न करते। नेमका तिथे क्राऊड किती होता भाविकांचा आणि पूर्ण वातावरण हे भक्तिमय झालेलं होतं आणि किती मोठी रांग लागलेली होती हे सर्व तुम्हाला डिटेल या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। हे बघा, आता मी गाडी पार्क केलेली होती आणि इथून जो काही तुम्हाला रोड दिसतोय ना, ह्या रोडनी सरळ गेल्यानंतर एक 100-1 मीटर पुढे गेल्यानंतर आपल्याला तिथे पालखीचे दर्शन घेण्यासाठी लाईन लागलेली दिसते, तुम्ही पाहू शकता। इथे बघा दोन्ही साईडला दुकानं वगैरे लागलेली आहेत आणि पूर्ण भाविकांची गर्दी झालेली आहे। हे बघा, आता आम्ही आलेलो आहोत, अगदी 5-1 मिनिटाच्या अंतरावरतीच रस्ता आहे आणि आता मी दाखवते। आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी ही श्री निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये ठेवलेली होती आणि इथूनच भाविकांची गर्दी झालेली आहे। आणि हे तुम्हाला दिसत असेल की काही भाविक दर्शन करून येत आहेत आणि काही भाविक दर्शन करण्यासाठी चाललेले आहेत। हे बघा, तुम्ही पाहू शकता की किती मोठी लाईन लागलेली आहे भाविकांची आणि पुढे गेल्यानंतर राईट साईडला टर्न आहे जाण्यासाठी, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते। चला तर मग बघूया आपण। आता बघा, मी प्रवेशद्वाराचं दर्शन घेतलेलं आहे। तुम्ही प्रवेशद्वार बघू शकता किती उंच आणि किती रेखीव आहे। तिथे रोषणाई केलेली आहे, वरती विठ्ठल रुक्माईचं एक फोटो लावलेला आहे आणि इथं अरुणा चौक तरुण मित्र मंडळ अशा मंडळाचं नाव आहे। इथे तुम्हाला दिसतंय ना, हे लाईव्ह दर्शन आहे, तर इथे सुद्धा उभे राहून तुम्ही दर्शन घेऊ शकता पालखीचं, हे तुम्ही बघू शकता। हे बघा, आणि तिथे तो रथ दिसतोय तुम्हाला, हे उद्याच्या तयारीसाठी तो रथ सजवण्याचं काम चाललेलं आहे आणि इथे गर्दी पाहू शकता तुम्ही का किती गर्दी आहे। आणि इथे पालखीला दर्शन घेण्यासाठी 2 रांगा केलेल्या आहेत जेणेकरून जास्त गर्दी होणार नाही। आता बघा, राईट साईडला एक लाईन आहे आणि दुसरी तशी सेम लेफ्ट साईडला सुद्धा आहे। पुढे आल्यानंतर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या रथाचे आम्ही दर्शन घेतले। तर तुम्ही बघू शकता की आत्ता 11 वाजले असतील तरीसुद्धा त्या रथाच्या तिथे भाविकांची किती गर्दी झालेली आहे आणि तो रथ उद्याच्या तयारीसाठी सजवण्यात आलेला आहे आणि त्या रथामध्ये वेगवेगळ्या फुलांचे सुशोभीकरण केलेले आहे। तर तुम्ही पाहू शकता की अतिशय छान असा रेखीव रथ उद्यासाठी तयार केलेला आहे आणि पुणेकरांची गर्दी याच्यातून तुम्हाला दिसते। पुणेकरांचं पालखीवरचं प्रेम आणि भक्ती ह्यावरून तुम्हाला दिसून येत असेल। आता बघा, माझं दर्शन झालेलं होतं आणि दर्शन करून बाहेर आल्यानंतरच असं काहीसं दृश्य आम्हाला दिसलं। हे पाहिल्यानंतर मला तर जत्रेचीच आठवण आली। तर इथं वेगवेगळे स्टॉल लागलेले होते, जवळपास तिथं 20-30 तरी स्टॉल लागलेले असतील। तर तिथं प्रत्येक स्टॉलवरती वेगवेगळी अशी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तिथं ठेवलेल्या होत्या आणि इथं खाण्याची दुकानंसुद्धा होती। तर 20 रुपयापासून ते 150-200 रुपयापर्यंत ह्या स्टॉलवरती वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या होत्या। तर मी आता तुम्हाला मार्केट दाखवते। हे असं काहीच लागलेलं होतं
आता मी इथं जे स्टॉल लागलेले होते ते दाखवण्याचा प्रयत्न करते, हे तुम्ही बघू शकता। आणि हां, तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।